स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठण्यात गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीवर पोलिसांचा छापा। वासगाव जंगल परिसरात धाड। 30,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक। नागोठणे पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली वासगाव जंगल परिसरात धाड टाकून गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 2 गोवंश जनावरांची कत्तल करण्यात आल्याचे उघडकीस आले असून जिवंत गाय, मांस, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि अन्य साहित्य असा एकूण 30,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे। गुरुवार 2 जुलै रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांना गुप्त बातमीदारामार्फत नागोठणे मीरानगर गावामधील जंगल परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली। माहितीची शहानिशा करून विशेष पोलीस पथकाने वासगाव रस्त्यालगतच्या जंगल परिसरात धाड टाकली। त्यावेळी झाडाझुडपांमध्ये 3 जण गोवंश जनावरांचे मांस कापत असल्याचे आढळून आले। पोलिसांनी चाहूल लागताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले। घटनास्थळी तपासणी केली असता 3 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये 2 गोवंश जनावरांचे मांस व अवयव, जमिनीवर ठेवलेले मांसाचे तुकडे, कत्तलीसाठी वापरण्यात आलेले 5 लहान मोठे सुरे, कानस तसेच एका झाडाला बांधलेली जिवंत गोवंशीय गाय आढळून आली। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश कांबळे यांनी 25 सक्षम मांसाचे नमुने तपासणीसाठी सीलबंद केले। या कारवाईत 2 कत्तल केलेल्या गोवंश जनावरांसह जिवंत गाय, शस्त्रे आणि अन्य साहित्य असा एकूण 30,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325(3) उपकलम 5, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, सुधारणा कलम 1915 मधील कलम 5 व 9 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या कलम 11 अन्वये नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास PSI राजहंस नागदिवे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। आरोपी मुझफ्फर इक्बाल पानसरे याच्या विरुद्ध पाली पोलीस ठाण्यात गुर नंबर 89/2024 अंतर्गत गोवंशीय कत्तल व प्राणी संरक्षणाशी संबंधित गंभीर गुन्हा दाखल आहे। नवाब मोहम्मद शेख याच्या विरुद्ध नागोठणे पोलीस ठाण्यात गुर नंबर 76/2021 आणि 8/2022 अंतर्गत प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याचे गुन्हे नोंद आहेत। तर समीर अयूब शेख याच्या विरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात 62/2024 अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नागोठणे पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून गोवंश जनावरांच्या अवैध कत्तली विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे।